30 वर्ष जुन्या प्रकरणानं माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद गेलंय। सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालीय। कोकाटेंना जिथून थोडासा दिलासा मिळण्याची सुद्धा अपेक्षा होती, त्या हायकोर्टातूनही त्यांना दणकाच बसलाय। पर्यायानं आता माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटे प्रकरणी नेमकं काय घडतंय, त्यांच्या राजीनाम्याबद्दल एकंदरच मुख्यमंत्र्यांची भूमिका नेमकी काय होती आणि कोकाटेंवर कशी अटकेची टांगती तलवार आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तब्बल 25 ते 30 वर्षांपूर्वी खोट्या कागदपत्रांच्या आधारे सरकारी सदनिका हडप केल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयानं राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। तसंच त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट सुद्धा निघालेलं आहे। आता हीच अटक टाळण्यासाठी खरतर कोकाटेंनी मुंबई हायकोर्टामध्ये अपील केलं होतं। तातडीनं याबाबतची सुनावणी व्हावी, सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशा पद्धतीची मागणी अपिलातून करण्यात आली होती। पण हायकोर्टानं कोकाटेंना मोठा दणका दिला। आता हायकोर्टाकडून या तातडीच्या सुनावणीच्या मागणीला नकार देण्यात आलाय आणि त्यामुळं कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। झालंय असं की माणिकराव कोकाटेंचे जे वकील आहेत ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी तातडीची सुनावणी घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे एक अर्ज दाखल केला होता। त्यानंतर न्यायमूर्ती लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर युक्तिवाद झाला। यावेळी कोकाटेंचे वकील उपस्थित होते आणि यावेळी हायकोर्टानं कोकाटेंना या प्रकरणाची तातडीची सुनावणी नाकारत कोकाटेंना दिलासा देण्यास नकार दिलेला आहे। शिवाय या अर्जावर 19 डिसेंबरला म्हणजे उद्या सुनावणी होईल असंही कोकाटेंच्या वकिलांना हायकोर्टानं सांगितलेलं आहे। त्यामुळे सुनावणीला आता जो हा काही शिल्लक अवधी आहे काही तासांचा, या कालावधीत कधीही आणि अगदी कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना अटक होईल अशा पद्धतीची दाट शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे। पण कोर्टाकडून जेव्हा शिक्षेचा आदेश आला त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची प्रकृती ठीक नसल्याचं समोर आलं। प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि त्यामुळे हायकोर्टातील अर्जावर 2 दिवसांनी सुनावणी होईपर्यंत कोकाटे हे रुग्णालयामध्ये उपचार घेतील असंही कळतंय। त्यानंतरही जर हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला तर मग मात्र कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागेल असं सुद्धा सांगितलं जातंय। बघा, आता कोकाटेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा तर दिलेलाच आहे। स्वतः मुख्यमंत्री यासाठी आग्रही होते म्हटल्यावर कोकाटेंना तातडीनं मंत्रिपदाचा राजीनामा देणं भागच होतं। पण आता कोकाटेंची आमदारकी सुद्धा जाणार का अशा शंका उपस्थित होत आहेत। आता याचं कारण काय, तर एखाद्या लोकप्रतिनिधीला कोणत्याही कोर्टानं फौजदारी गुन्ह्यात किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची जर शिक्षा सुनावली तर त्याचं पद रद्द होतं। लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या नुसार हा जो काही नियम आहे तो कोकाटे यांना लागू होतोय। हा कायदा आमदार आणि खासदार दोघांनाही लागू होतो। त्यामुळे विधिमंडळ सचिवालयाच्या नोटिशीनंतर किंवा नोटिशीद्वारे कोकाटेंची आमदारकी रद्द करण्याचा सुद्धा अधिकार आहे। त्यामुळे कोकाटेंना आता आपल्या आमदारकीवर सुद्धा पाणी सोडावं लागणार का, हा एक मुख्य प्रश्न आहे। म्हणूनच आता कोकाटेंच्या मंत्रिपदानंतर त्यांच्या आमदारकीवर सुद्धा संकट आलंय। तर अशा प्रकारे रमीच्या डावातून कसेबसे सुटलेले कोकाटे 30 वर्ष जुन्या एका प्रकरणात पुरते अडकले। आता कोकाटेंचं पुढचं काय होणार, पुढे नेमकी काय कायदेशीर प्रक्रिया होणार, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, पहिल्यांदा उच्च न्यायालय आणि त्यानंतर जर तिथे त्यांना हवं तसा अपेक्षित निर्णय झाला नाही तर सर्वोच्च न्यायालय, असं कुठे कुठे आता कोकाटे यांना फिरावं लागणार आहे आपल्या या एका अत्यंत जुन्या प्रकरणामुळे। आणि त्यातून नेमकं काय निष्पन्न होणार आहे हे सगळं येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे। तुर्तास इतकंच की कोकाटे यांची अटक ही कधीही होऊ शकते आणि त्यांची आमदारकी सुद्धा जाण्याचं मोठं संकट त्यांच्यावर आहे। त्यामुळे या प्रकरणी नेमकं काय होतं, सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवत राहू। तुर्तास मी इथे थांबते, पण माणिकराव कोकाटे यांच्या या प्रकरणाबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे ते आम्हाला नक्की सांगा। रमीचं प्रकरण तर कसं बसं त्यांनी निभावून नेलं, पण आता या प्रकरणामध्ये कोकाटे अडकलेले आहेत, त्याविषयी सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।